नमस्कार. मी जगन्नाथ पाटील आपल्या जे जे पाटील स्पीक्स या चॅनेलवरून मी आपल्याशी संवाद साधत आहे. आज 1 जानेवारी 2026 हा म्हणता 25 वर्ष या शतकातली संपलीत. 1/4 शतक त्यातलं संपलेलं आहे आणि दुसऱ्या पाव शतकामध्ये आपण प्रवेश करीत आहोत. आपल्या देशाने या पाव शतकामध्ये खूप काही सोसलं. काही जमेच्या बाजू आहेत, काही दुःखद घटना आहेत आणि त्या सहन करून सही सलामत 25 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मोठं संकट म्हणजे कोरोना या संकटाने माणसाला एक दहशत निर्माण केली, भीती निर्माण केली. जगावं कसं, आजूबाजूला प्रचंड स्वरूपामध्ये मरणयत्न सहन करणारे लोक आपण पाहिले. त्याच्या जोडीला रात्रंदिवस धोके पत्करून सेवा करणाऱ्या सेविका आणि डॉक्टर सुद्धा पाहिले. एका बाजूला सगळी जनता मरणाच्या भीतीत असताना त्यांना जगवण्याचं सामर्थ्य देणारी अशी ही देवदूतासारखी माणसं सुद्धा आपण पाहिली. याशिवाय सुखद अशा काही घटना घडलेल्या आहेत या 25 वर्षात. आपण मंगळावरून माती आणली आणि सुनीता विल्यम्स सारखी एक महिला विश्वविक्रम करून अवकाशामध्ये राहून सुखरूप परत आली. या 2 घटना अभूतपूर्व अशा घटना आपल्या राष्ट्रीय जीवनामध्ये घडलेल्या आहेत. जागतिक पातळीवर संघर्ष खूप झाले. युद्ध नको मज बुद्ध हवा हा विचार कोणीही मानायला तयार नाही. शक्तिशाली राष्ट्रे कमकुवत राष्ट्रांना दबवताना पाहिली, त्यांचा संघर्ष पाहिला आणि असं वाटतं की या येणाऱ्या 25 वर्षामध्ये तरी युद्धे थांबावी, शांतता नांदावी आणि समाजातला एकोपा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर एक व्हावा. धर्म आणि अधर्माचं जे युद्ध आहे ते थांबवून धर्मामध्ये आणि दुसऱ्या धर्मामध्ये सलोखा सौहार्दाचं वातावरण निर्माण व्हावं आणि जगा आणि जगू द्या हा मंत्र सगळ्या जगाने स्वीकारावा असं मला वाटतं. धन्यवाद.